कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावली मला वाढ थोडा शिरा। मला जरा जाम बटर ब्रेडच आणा। नाही म्हणजे त्याने सुरुवात करीन मी जेवणाची। वहिनी राहू दे ना, चुकून झालंय तिच्याकडून, मुद्दाम नाही केलं तिने। चिल। तुम्हाला कळतं तुम्ही काय करता ते? दादा हे बघा, जयंतीच्या वतीने मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो। दादा काही गरज नाही, बसा। बस बस बस, तुम्ही जेवा, मी आलो। आई सॉरी। तुला कळतंय ना कशा कशासाठी आणि किती वेळेला नेमकं तुला सॉरी म्हणायला लागणार आहे ह्याची कल्पना येते ना तुला? श्रीमंत गरीब यात मी कधीच भेदभाव करत नाही, तुला सुद्धा ठाऊक आहे। पण हे मॅनर्स नाहीत, साधे एटिकेट्स नाही। व्हॉट इज ऑल दिस? मला असं वाटतं आपणच सांभाळून घ्यायला हवं त्यांना। आपण किती किती वेळेला ह्यांना सांभाळून घेणार आहेस? काय झाले आपल्या घराचं कळतंय ना तुला? सॉरी सॉरी तिलोत्तमा मॅडम, नाही म्हणजे माझं खरंच चुकलं। मी माझ्याकडनं ना मोठी चूक झाली। काय झालं मला ते ना जेवता जेवता कळलंच नाही हो। वहिनी तुम्ही जा बाहेर। नाही नाही अहो, पण सॉरीच तर म्हणते ना फक्त। म्हणजे चूक झाली तर सॉरी म्हणायला मला काही प्रॉब्लेम नाही हो। त्याचं काय झालं म्हणजे माझ्याकडनं ना चुकूनच झालं ते सगळं। माझं ऐका, आम्हाला थोडं बोलायचं आहे म्हणून तुम्ही बाहेर जा। सावली ही माझ्या बेडरूम पर्यंत आली आता। मला नकोय जेवायला। काही काळजी नको करू तू, मी बघतो काय करायचं ते। तुला बघायचं ना, एक काम कर, आईसाठी एक काम करीन, या जयंतीला घरातून काढून टाक। ठीक आहे, काळजी नको करू आई, यापुढे अशी गडबड नाही होणार। ठीक आहे आई? आई प्लीज। मॉम
गोळ्या घेतल्या तुम्ही? गुड नाईट. ऐश्वर्या, खरंच एवढंच विचारायला आली होतीस तू इथे? ॲक्च्युली मग दुपारी तुम्ही पाहिलंच ना सगळं जे काही झालं. ती फॅमिली आपल्या घरात राहण्याच्या लायकीची नाहीये मग. आणि ती सगळी इकडे आल्यापासून मी खूप अस्वस्थ झाले. मला काहीच सुचत नाही. मी ना तुला ओळखते ऐश्वर्या. तुला हे सुद्धा बोलायचं नाही. तुझ्या मनात काहीतरी वेगळा विचार चालू आहे. कसला विचार करतेस सांग ना. मला भीती वाटते. कसली? ती मुलगी सारंगला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेईल आणि सारंगच्या रूममध्ये जायला सुद्धा कमी करणार नाही. नाही करणार ती तसं. तिची हिंमतच होणार नाही. आणि जर केली हिंमत तर केली तर तिला सुद्धा माहितीये तिला माझ्या घरातून मी हाकलून लावेन. या जन्मात तर काय, पुढल्या अनेक जन्मांमध्ये ती या घरची सून कधीच होणार नाही याची तरतूद सुद्धा मी करेन. मग तर झालं. मी जे बोलते ऐश्वर्या ते मी करून दाखवते. तुला सुद्धा ठाऊक आहे. हेच एक्सपेक्टेड आहे मॉम. पण तुम्हीच बघा ना, सगळे हळूहळू तिच्या बाजूने बोलायला लागले. नाही, हे जोपर्यंत आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत ठीक आहे आणि प्रत्येक गोष्ट एका लिमिटपर्यंतच चांगली वाटते. पण जर का उद्या सारंग तिची बाजू घेत घेत तुमच्या ऑपोजिट उभा राहिला तर एकदा विचार करा मॉम प्लीज. मी आलेच. खात्री आहे मला हे आपलं घर आपुलकीनं स्वीकार करेल सावलीचा. माझ्या आयुष्यात माझ्यासाठी एवढं कधीच कोणी केलं नाही. मला असं वाटतं एक दिवस माझ्याकडे येऊन सांगशील की मी हिला बायको म्हणून स्वीकार करते. सारंग सर, तुम्हाला झोप नाही येते का? नाही नाही, सहज बसलो मी. छान वाटतंय ना. बस. नको असू. बस बस. सावली काय? ते तुमचे खरंच खूप आभार. तुम्ही जयंती बहिणींना सांभाळून घेतलं. तू ना तुझ्या कपाळावर असं एका बाजूला थँक्यू लिही आणि एका बाजूला सॉरी लिही. का? तुला जेव्हा थँक्यू म्हणायचं असेल सॉरीवर हात ठेव. जेव्हा सॉरी म्हणायचं असेल थँक्यूवर हात ठेव. हो, कारण त्या पलीकडे तू काहीच बोलत नाहीस माझ्याशी. फक्त सॉरी आणि थँक्यूच म्हणतेस. सॉरी. काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.